आंब्याचा रस तयार करणं ही काही फार कठीण गोष्ट नाहीये. अगदी सहजपणे कोणीही आंब्याचा रस तयार करतोच. पण तो थोडा वेळ जरी राहिला ना तरी सुद्धा तो काळसर होतो. तर असं का बरं होत असेल? तर याची आपण काही वैज्ञानिक कारणं जाणून घेणार आहोत की ज्यामुळे आंब्याचा रस थोडा वेळ जरी राहिला तरी सुद्धा तो काळपट होतो. पण काही गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर जरा सुद्धा हा रस अजिबात काळपट होत नाही. याची कारणं आपण जाणून घेऊया की जेणेकरून आपला रस जरा सुद्धा काळसर होणार नाही. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी हा सीझनचा पहिलाच आंबा घेतलेला आहे. आज मी सुद्धा पहिल्यांदाच आंब्याचा रस तयार करत आहे. मी घेतलेले हे आंबे हापूस आहेत आणि हे असे मी पाण्यामध्ये भिजायला ठेवलेत की जेणेकरून देठाच्या भागाकडे जर काही चीक लागला असेल तर तो निघून जातो. म्हणून देठ बुडली पाहिजेत असं आपण हे आंबे भिजायला ठेवायचे आहेत. साधारण तासभर तरी भिजवले ना तरी याची उष्णता सुद्धा कमी होते आणि देठाच्या भागाकडे चीक वगैरे लागला असेल तर तो सुद्धा निघून जातो. आणि सगळे आंबे आपल्याला मस्त असे कोरडे करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला 3 पद्धती आपण पाहणार आहोत. यातील पहिली आणि पारंपरिक पद्धत म्हणजे आंबा आपण हा असा मऊ करून घेतो. आमच्याकडे असं बोलतात की याला ना आंबा घोळवणे म्हणतात. तर हे असं घोळून घ्यायचं आहे. म्हणजेच काय, तर त्याचा जो रस आहे तो सगळा असा मऊ करून घ्यायचा आहे. ही आपली आई किंवा आजी या पारंपरिक पद्धतीने आंब्याचा रस करत असे. आता हे वरचा देठाचा भाग काढून टाकला आणि मग हे सगळा जो रस आहे सालीला वगैरे लागलेला तो सगळा दाबून घ्यायचा. या बाठ्याला जो लागलेला आहे तो सुद्धा सगळा गर असा काढून घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्हाला जर आवडत असेल तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही रस तयार करू शकता. या सालीचा सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं सगळा भाग असा दाबून दाबून काढून घ्यायचा आहे. हा आपली पहिली पद्धत झालेली आहे. पण मी तुम्हाला आणखी 2 पद्धती दाखवणार आहे की ज्यामध्ये रस जरा सुद्धा वाया जात नाही किंवा हात सुद्धा खराब होत नाही. आता ही दुसरी पद्धत आहे. यामध्ये देठाचा भाग काढून घेतला, त्यानंतर सुरीने हे असे काप तयार करून घ्यायचे. या पद्धतीमध्ये खरं काय होतं सांगू का, जर आतमध्ये कुठे आंबा थोडा जरी खराब असेल, कधी कधी काय होतं थोडासा आतल्या बाजूने कधी खराब असतो, तर अशा वेळेस ही पद्धत वापरली ना तर जरा सुद्धा आपला रस वाया जात नाही. आपण जी पहिली पद्धत पाहिली ना त्यामध्ये जेव्हा आपण आंबा मऊ करतो त्यावेळेस तो खराब जी बाजू असेल त्याचा रस सुद्धा ना त्या भागामध्ये मिसळतो आणि मग सगळाच रस वाया जातो. पण जर आपण हे असे काप तयार करून घेतले तर या पद्धतीने ना जिथला भाग खराब असेल तो आपल्याला काढून टाकून देता येतो आणि उरलेला चांगल्या भागाचा रस आपल्याला करता येतो. म्हणून मला ही पद्धत थोडीशी सोयीची वाटते आणि हात सुद्धा खराब होत नाहीत. सालीला लागलेलं सगळंच गर सुद्धा असा चमच्याने जसा मी काढला तसा आपल्याला काढून घेता येतो. त्यामुळे ही पद्धत जर तुम्हाला आवडत असेल तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही असा रस तयार करू शकता. आता मी आणखीन एक तिसरी पद्धत सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. बघा, या दुसऱ्या पद्धतीमध्ये सगळं असं छान आपल्याला चमच्याने खरवडून असा रस काढून घेता आला. आता तिसऱ्या पद्धतीमध्ये काय करायचं, तर हे जे सालाचा भाग आहे ना तोच असा खेचून काढून घ्यायचा आहे. या पद्धतीमध्ये सुद्धा बघा जास्तीचं काही वाया जात नाही. अगदी व्यवस्थित आपल्याला या आंब्याचे असे सगळी साल काढून घेतल्यानंतर काप तयार करता येतात. तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही रस तयार करू शकता. आणि बाठ्याला जे लागलेला गर असेल ना तो असा चमच्याने सगळा काढून घ्यायचा आहे की जेणेकरून कुठेही आपला आंब्याचा गर वाया जात नाही किंवा हे बाठे वगैरे धुवून घेण्याची सुद्धा गरज लागत नाही. बघा, अगदी कोरडा आणि स्वच्छ झालेला आहे. आता यामध्ये आवडीप्रमाणे साखर घालायची. आंबा कितपत गोड आहे त्या अंदाजाने तुम्ही यामध्ये साखर घालू शकता. मी 4-5 चमचे साखर यामध्ये घातलेली आहे. आता आपण हे सगळं आहे ना मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत. पण मिक्सरचं भांड स्टीलचं असतं, तर शक्यतोवर जर तुमच्याकडे असं ज्युसरचं भांड असेल जे प्लास्टिकचं किंवा काचेचं असेल असं वापरायचं. वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर कुठल्याही धातूचा जेव्हा आंब्याशी संपर्क येतो तेव्हा ना ते रस काळसर होण्याची खूप जास्त शक्यता असते. हे झालं महत्वाचं पहिलं कारण. आणि दुसरं म्हणजे काय असेल, तर दुसरं म्हणजे हवेतील ऑक्सिजनशी या आंब्याचा संबंध आला, ऑक्सिडेशन होतं आणि आंब्याचा रस काळपट पडण्यासाठी ही 2 महत्वाची कारणं कारणीभूत ठरतात. आता बघा, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चांगलं हे फिरवून घेतलेलं आहे म्हणजे एकसंध रस तयार होतो. तिसरं महत्वाचं म्हणजे हा रस काढून ठेवण्यासाठी स्टीलचं भांड अजिबात वापरायचं नाही. काचेचंच भांड आपल्याला वापरायचं आहे की जेणेकरून आंब्याचा रस जरा सुद्धा काळसर होत नाही. आपण ज्या भांड्यामध्ये काढतो त्या भांड्यामध्ये त्याची रासायनिक प्रक्रिया होते आणि मग आंब्याचा रस काळसर होतो.
किंवा आपण जी ही पळी घेतो ना ती सुद्धा आपल्याला या रसामध्ये घालून ठेवायची नाही, गरजेपुरती घ्यायची की मग लगेच ही आंब्याच्या रसातली पळी बाजूला काढून ठेवायची आहे. त्यामुळे सुद्धा आंब्याचा रस काळसर होत नाही. बघा काय मस्त एकसंध रस तर तयार झालाच आहे, पण मस्त असा रंग सुद्धा तसाच टिकून राहिलेला आहे. जर तुम्ही लगेच रस खाणार असाल तर मग मात्र यामध्ये तुम्ही थोडंसं दूध घातलं तरीही चालेल. आमच्याकडे दूध किंवा पाणी काहीही वापरत नाही. आता हा रस आपल्याला साठवून कसा ठेवायचा, तर त्याच्यासाठी असं काचेचं भांडं घ्यायचं आहे. फ्रीजमध्ये जरी आपण बनवून तासभरासाठी जरी ठेवणार असू ना तरी सुद्धा शक्यतोवर काचेचा डबा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा रस ठेवायचा आहे, किंवा या काचेच्या बाउलमध्ये जरी ठेवलात ना तरीही चालेल, पण मात्र अगदी घट्ट झाकण आपल्याला याला लावायचंय. तर आता हे एअरटाईट डबा आहे की ज्यामुळे हवेतील ऑक्सिजनशी किंवा हवेचा संबंध या रसाशी येणार नाही आणि मग जरी तास 2 तास काय अगदी 2 दिवस जरी हा रस राहिला तरी सुद्धा तो काळसर होत नाही. म्हणून आपल्याला असा हवाबंद डब्याचा वापर करायचा आहे आणि शक्य असेल तर डबा हा आपल्याला काचेचा असावा. बरं, हा रस असा तयार करून झाला की लगेच आपल्याला हा फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचा आहे. आता आपण 3 ते 4 कारणं पाहिली. त्यापैकी पहिलं कारण म्हणजे आपल्याला काचेचं भांडं वापरायचं आहे. दुसरं म्हणजे कुठल्याही धातूचा वापर करायचा नाहीये. तिसरं महत्वाचं म्हणजे हवेतील ऑक्सिजनशी जास्त वेळ संपर्क येऊ द्यायचा नाहीये. जेव्हा आपल्याला रस वापरायचा असेल तेव्हाच आपण बाहेर काढून घ्यायचा आणि आपला रस घेऊन झाला की त्यामध्येच पळी बुडवून ठेवायची नाही, तर बळी सुद्धा आपली लगेच काढून घ्यायची आहे. त्यामुळे सुद्धा रस काळपट होण्याची शक्यता असते. तुम्हाला या आजच्या टिप्स कशा वाटल्या, मी सांगितलेली पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. या उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या सीझनमध्ये या पद्धतीने रस नक्की तयार करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद.